आणि त्यांच्या दोन्ही बाजूला आपल्या सैन्याला त्याच्या मागची भूमिका रक्षाकर काय करायचं तर त्या थोडीने धाकटीला समजावून सांगितलं. श्लोक अतिशय चांगला आहे, मोठा काव्यमय आहे, पण त्यातलं काव्य इतकं नाजूक आहे की विवरणाचा स्पर्श त्याला करणं बरं नाही. आपण पुण्याची सगळी बुद्धिमान जाणती मंडळी आहात, मी फक्त श्लोक म्हणतो, अर्थ आपण समजून. त्या दोघी म्हणतात, थोडी धाकटीला सांगते, देतो मनमथ ताप फार म्हणून तत्पारिपत्यास्तव पूजू गे प्रभू नीलकंठ भगवान जो का मृडानिधव शाळुंका निज वक्ष कल्पुन बरे वक्षोजलिंगावरी गोऱ्याचे कर बिल्व पत्र बरवे वाहू गडे लवकरी. मदन फार ताप देतो तेव्हा शंकराची आराधना करू या कल्पनेने दोघींनी आपली हंतरुण गोरोबांचे दोन बाजू लावले. गोरोबा शांत झोपले होते आणि त्यांचे ते दोन्ही हात त्या बायकांनी घेतले आणि आपल्या अंगावर ठेवले. हाताचा स्पर्श झाला, गोरोबा जागे झाले, पाहिले तर आपले दोन्ही हात आपल्या बायकांच्या अंगावर आहे आणि त्यांना इतकं वाईट वाटलं. त्यांची संगत नको मला. गोरोबा उठले, एक तलवार झाडाला बांधली आणि दोन्ही हात तोडून दिले. घेतले हात तोडून गोरा झाला थोडा पूर्ण ते पाहून जगत जीवन असरू ढाळू लागला. दोन्ही हात तोडून दिले. आपल्याला अशक्य वाटतं की असं कसं शक्य आहे. इतिहासातली घटना सांगू, अगदी सारखी नाही पण लोक भावना लक्षात येण्याच्या दृष्टीने पुरेशी. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे कारभारी होते आणि गुरुही होते. शिवाजी महाराज लहान असताना दादोजी कोंडदेवांचं स्वाधीन केलं होतं. पुण्याची जहागीर ही दादोजी कोंडदेव सांभाळत होते आणि मोठी उत्कृष्ट सांभाळली त्यांनी. अक्षरशः महाराजांमध्ये सोनं पिकवलं म्हणत आहे. शिवाजी महाराजांना चांगलं उत्तम शिक्षण दिलं, आंब्याच्या बागा लावल्या, फळफळावळ केली, ओसाड पडली होतं जहागीर सगळी ती पुन्हा नव्यानं ऐश्वर्याला प्राण आणली. आणि अशा त्या बागेतून हिंडत असताना नुकताच लागलेला असा कमी आंबा होता, तसा खाल्लेला होता. शेंद्री आंबा होता, पिकला होता झाडावर. आणि दादोजींना सहज वाटलं की इतका सुंदर आंबा आहे, काय छान वास होतोय, खाऊन जाऊ. आणि म्हणून आंबा तोडला. आंबा तोडला आणि भान झालं, अरे म्हणजे मी कारभारी आहे, मालक नाही, ही धन्याची ते चोरी झाली म्हणे.
आता मी म्हणाले दुसऱ्या त्यावेळेला चोरांना मोठी जबर शिक्षा असेल, कारण चोऱ्या फार कमी होत्या, केव्हा तरी घडायच्या. आधी म्हणूनच्या कायद्यापासून एक चोराच्या हात तोडायला. आता ते शिक्षा जरा कमी झाल्या. त्याचं कारणच आहे, शिक्षा देणारे सुद्धा त्यांना असं भय वाटतं आपण याच्यात आज नाही उद्या सापडू, मग काय करायचं. शिक्षा सौम्य असली बरी. दादोजी कोंडदेवानी चोराला हात तोडण्याची शिक्षा आहे, मला दुसरा कोण देणार नाही. आणि म्हणून आपला असा हात लाकडावर ठेवला खोडावर आणि कमरेची तलवार काढली आणि आता त्या हातावर घालला. शिवाजी महाराजांनी ते पाहिलं, ते धावत तिथे आले, दादाजीचा हात धरला. दादोजी काय करता? शिवा, न्यायाच्या कामात ढवळाढवळ करू नको. मी न्याय हा काय न्याय? म्हणजे असं आहे, तुझ्या बागेमधला हा आंबा आहे, त्याचा मालक तू आहेस. ही तुझी परवानगी न घेता, हे कारभाराचे चारित्र्य आहे, तुझी परवानगी न घेता मी तो तोडला, मला खावासा वाटला. पण हा तुझा आंबा हे लक्षात आलं, या हाताने चोरी केली म्हणाले, त्याला शिक्षा दिली न्यायाच्या अटीने. हे सगळं तुम्ही बघितलं. मी एवढा लहानाचा मोठा तुमचा आशीर्वाद झालं. काही थोडी मला अक्कल आली, थोडा लिहू वाचू लागलो, काही खेळ शिकलो, काही सर्वात चालवायला शिकलो, रामायण ठाकरे टाकले. ही सगळी तुमची कृपा आहे. व्यवहारात कसं वागावं तुम्हाला जवळ घेऊन शिकवलं, हस्ताक्षर तुमच्या हातून शिकवलं, कारभार तुम्ही मला शिकवला. हे सगळं तुमचं आहे, याचे तुम्ही मालक हा खरं म्हणजे काय बिघडले का घेतलं. माझ्या सगळ्या संपत्तीची तुम्ही स्वामी होऊ शकता. एका आंब्याची काय किंमत आहे? शिवाजी, हे असं म्हणणं हा तुझा मोठेपणा आहे, पण मला अक्कल आहे की नाही, मी माझ्या अधिकाराचं अतिक्रमण केले की नाही, त्याची शिक्षा घ्यायच पाहिजे. मी तुझं ऐकणार नाही, बघलो ऐकणार नाही की माझं नाही ऐकणार. शिवाने आपली मान ठेवली तर सव्वा वेळेस दाखला. आता काही मदत खाली शिवा हे काय महाराज, तुम्ही मला आपला कारभार मिळा, मी तुम्हाला तुमचं शिष्य समजतो. गुरुनं आंबा तोडला एवढ्या अपराधाकरता शिष्य जर त्याला हात तोडण्याची शिक्षा देत असेल तर त्या शिष्याला आपलं डोकं धरावर ठेवण्याचा काही अधिकार आहे? असा दुष्ट आणि क्रूर शिष्य जगला काय नाही, मेला काय नाही, साखाच आहे. होऊन द्या, न्याय पुरा होऊ द्या. चलवा चला. आता काही तलवार चालते का? तलवार खाली आली, पण झालं काय? ते स्मरण कायम राहावं म्हणून दादोजीने आपल्या त्या हाताची बाई आयुष्यभर लांडी ठेवली. एक बाई सबंध, एक बाई लांडी. माणसाचं शील काय दर्जाचं होतं ते समजावून म्हणून मी आपल्याला घेतले हात तोडून, आपल्या दोन्ही हात तोडून घेतले. गोरोबाचे हात तुटले आणि पांडुरंग दुःखी झाले. खळकन त्याच्या कंबेवरच्या खाली रुक्मिणी विचार, महाराज हाताला एकदम झटका बसला काय झालं? रुक्मिणी, हे तुला दिसताय ते हात माझे नाहीत, माझे हात तुटले. त्याचे होते ते माझे होते ते तुटले म्हणाले. पण कशा करता आणि कुणी केलं हे? म्हणजे माझ्याच लाडक्या भक्ताने केलं. पण कारण मी लहानपणी फार चोऱ्या केल्या, त्याची शिक्षा मला देतोय माझा. मी म्हणाले यांचे काय घोटाळे असतात, कोणाला घ्यायचे ना काही समजत नाही. आई साहेब लोक बसल्या. आता गावात शपथेसाठी तोडून कर छोटा होऊन पहा बसला भीमा तटस्थ
प्रस्थ प्रस्तर भाऊ आता पोषितो कसाया. शक्तीसाठी थोटावून बसला म्हणजे मूर्ख. आणि कशा गेला सामान्य थोडं थोडं गळात पसरलो. शपथ कशा करता घातली काय झालं होतं भाषणात ती तोतून कशा करता हात घेतले गाडवानी. अशा कुठे शब्द मोडायचे असतात थोड्या पाळायचे असतात. आणि त्यात म्हणजे बायकोला दिलेली शपथ किंवा बायकोने घातलेली शपथ पाळायचं काही कारणच नाही. कारण असत्यचं कुठे चालत असेल तरी बायकोजवळ चालतं असं धर्मशास्त्र. काही खोटी चालतात त्यातलं स्त्रीशु नर्म विवाहेशु असं आहे. तर विनोद थट्टा असली बायको असली मी खोटं बोलायला लागत नाही असं शास्त्र सांगतं. मला असं का विचारू नका त्याला जाऊन विचार काय ते सांगितलं. असं शास्त्र आहे. आणि हा मूर्ख म्हणाले हात तोडून घेतो काय गाढव आहे. आता ते काही दगड याला पोचणार आहे. हा कुंभाराचा मनुष्य हातावरचं पोट त्याचं दोन्ही हात तोडून घेतले. गोरोबाला खंत नाही त्याची. गोरोबा आपल्या ठिकाणी शांत आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काही फरक नाही पहिल्या आणि आताच्यात काही फरक नाही. आणि ह्या दोन बाया चांगले होत्या अतिशय सज्जन होत्या. त्याच्या कैचीत सापडल्या कामकोंड्या झाल्या. दोघे एकमेकीच्या गळ्यात पडल्या आणि धाय ओकळून रडू लागल्या की हे काय झालं आपल्याला. भावानीच्या घरी पडून आपण हे काय केलं. नवऱ्याचा करायचपणा आपण कसा ओळखला पण त्या गोष्टी कशाला बळी पडलो. आणि दोघे हे कसं झालेलं आणि कसं झालेलं कुणी कोणाला दोष देत नव्हतं. दोघीच्या वाट्याला हे काय झालं म्हणून रडत होत्या बिचार. बारीश दिवस गोरोबा उठले वारीला निघून गेले. कसं आहे अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वाहाम्यहम्. भगवंताची प्रतिज्ञा आहे की जो माझ्या चरणी अनन्य झाला त्याचा योगक्षेम मी वाहतो. भक्तार्थ एक मांजर पाठी बंडी आणण्यात एक मुंडा सुद्धा काय आणलं. एक दिडक्या पद्धतीने धोतर नसले आणि त्या गरुडाला बोलावला. गरुडा चल म्हणले ते झोपले जायचं. गरुडा चला गरुडा तुला काही व्यवहार मिळतो की नाही काय चला काय म्हणतो. मला शोभणाऱ्या वाहन घेऊन मी कसा दिसतो कुंभारासाठी दिसतो. मग कुंभाराचं वाहन कोण असतं तुम्ही गाडव गाड. आता घरोपरी हा कालच झाला होता. गरुड गाढव व्हायला तयार झाला. फक्त आमच्या दादाला त्या गरुडाच्या मूळ स्वभावाची जाणीव असल्यामुळे त्यानं फार रागावू नये म्हणून त्याला गाढव म्हणण्याच्या ऐवजी आमचे दादा सरा सांभाळून येतात. गरुडाचे त्या लांब काठी घोडे आणि प्रेम वाहतूक गोण्यामध्ये भरून त्या गोण्याच्या गरुडाच्या पाठीवर घातल्या आणि छाछा केली. ते ढोके आले. दारावर थाप मारली. त्या बायानं म्हटलं घरची स्थिती अशी आहे आज घरात जाण्याचा कण शिल्लक राहिला नाही. कालपर्यंत कसं कसं होतं त्याच्यावर विभावलं आता पाहणार.
त्यांनी पुन्हा दाराला दिलं, दार तर उघडलं पाहिजे. दार उघडलं. दार उघडल्यावर त्यांनी विचारलं, गोरोबा कुमाराचं घर हेच आहे? हेच आहे. आपण कोण? मी तुमच्या बापाकडून आलो, मला विठोबा कुमार म्हणतात. तुमच्या बापाची माझी ओळख आहे. त्यांनी हे सगळं पाठवलं आणि म्हणून ते सगळं जे होतं त्यावर उतरवलं. तिथे काय काय होतं त्यामध्ये घराचं ट्रान्सफर झाला मला. दाण्यानी कणगी समूळ भरल्या पोती तशी कंदुले, डाळी रांजणी गुळ तो खातिरिते काही नसे राहिले. दांड्याच्या वरी वाळतात लुगडी कोरी नवी धनवडी, शिंक्याच्या वरी पाक काय कमित्या श्रीकांत घरामध्ये बदलून गेले कपड्या लत्या सुद्धा. ते सगळं पाहिलं त्या पोरीने हात ते पुढं करीना घ्यायला. बापू हे उठणार कसा म्हणजे आमचे बाबाही गरीब आहेत, इतकं ती कशी देतील? 2-4 पाहिली 2 तरी पाठवतील, याच्यापेक्षा काय जास्त. तुमचं एवढं सगळं आणलंय की शेकडो रुपये त्याची किंमत आहे, त्याचं होईल कसं? आम्हाला कोण देवाला बघून आलं की अन्यायाचा असेल तर वैभव सुद्धा आम्हाला नको असं म्हणतात. गौरवाच्या वाईट शोधतात. परमात्मा आता बोलून मला खाली वर्ष निवांत सगळं सांगतो. हल्लीची दिवस परत पालट येत नाही. तुमच्या बापानं वाळू पुरवण्याचं सरकारी कॉन्ट्रॅक्ट एवढं कसं मिळतं? सरकारी कॉन्ट्रॅक्ट मध्ये माल पुरवलाच पाहिजे अशी अट नसते, फक्त मस्टरवर सही करायची असते. आणि मग ते वरचा अधिकारी हे वाटून टाकले. हे काय प्रकार नाही, म्हणजे प्रगतीचं लक्षण, अर्थशास्त्र विकसित झाल्याचं लक्षण. तर त्याच्यामध्ये तुमच्या बापाला पुष्कळ फायदा झाला आणि त्याने हे सगळे त्यामुळे पाठवलं. तुम्ही 2 पोरी राहा, तुमच्या नवऱ्याने हात तोडून घेतले, तुमची पंचायत असेल, तर त्याला आता वयाच्या मानाने येवत नाही. म्हणून त्यांनी मला काम सांगितलं की मी बाबा विठोबा आमच्या पोरी असतील असतील, आमच्या जावईने हात तोडून घेतले तर त्यालाही बोलायची सोय नाही. म्हणाले मोठा निष्ठावंत मनुष्य आहे, पण आमच्या पोरीची हाल होती, एवढं नीट पोचला म्हणून घेऊन आलो. परमात्मा आपल्या मार्गाने निघून झाली गोष्टी झाली. 2-4 दिवसांनी बाप खरंच आला. त्याला कळलं की असंच झालंय. आता म्हातारा विचारा गाढवावर एक पुचक इकडे एवढी पुचक इकडे एवढं झालं आला. दारावर थाप मारली. तुम्ही दार उघडलं. बाप तुम्ही गळ्यात पडला आणि अंबांना पडला. बापू तू होताच म्हणून जगलो म्हणाले. म्हणजे मी पुण्यात आलो आणि मी काय केलं हे बघ म्हणले. खरं कसं आहे हे सगळं तुझ्यामुळे झालं. तुझ्याकडून कोणी विठोबा कुंभार आला होता आणि त्याने सगळं तू दिलं म्हणून दिलं. बाप सांगला त्याचे डोळे फिरून झाले. होरी नो चुकून जर कधी मनामध्ये नवऱ्याला शिवाय द्यायचं आलं असलं तर तो गाडी मारून घ्या आणि पुन्हा तसं करू नका. माझ्या गौरवाचा अधिकार मोठा आहे. त्या माणसाने काय सांगितलं? विठोबा कुंभार नाव सांगितलं. बरोबर. कसा दिसत होता? बाबाला काय सांगा म्हणाले, मध्यम वयस्क होता पण चेहऱ्यावर असं तेज होतं की चेहरा पाहिल्याबरोबर वाटायचं की पाय ठरावे. परक्या पुरुषाला असे कसे पाय ठरावे ब्राह्मण म्हणायच्या वेळा नमस्कार करा. पुरे हो पाय लोकांनी नमस्कार केला असतो तात्तात उद्धार झाला असतो. तो परमात्मा आला होता. बापू त्याने असंच सांगितलं. काय वेड्या, सरळ माणसाला कधी सरकारी कॉन्ट्रॅक्ट मिळेल का? त्याने सांगितलं तुझे विश्वास करा म्हणजे असं करा. तुमचा नवरा जेव्हा पुन्हा परत जाईल बाहेरच्या तेव्हा त्याच्याबरोबर तुम्ही दोघी जा. मला विश्वास आहे तुमचं कल्याण जा. नाही बरोबर परत आले ती तुळशी जोडीवर काय त्या बायका येते त्यांचा ते शोक वगैरे सगळा गेला. त्याला उत्साह आला. दोघांच्या लक्षात आलं की आपल्या बायकांची मनस्थिती जरा सुधारली आहे. तरी काळ हा औषध असतो. किती मोठं जरी दुःख असलं तरी काला पुढे ते नाहीसं होत झालं. पण
आमच्या बायकांचं काय करा म्हणणार काय बाया हो, मी पंढरपूरला जाणार आहे, फक्त इथून पुढे मुंबई जाणार नाही. पंढरपूरला जाऊन तसाच परत यायचंय, त्यामुळे आम्हाला पंढरपूरला जायचंय. देवाच्या दर्शनाकरता यायचं. चला पंढरपूरला जाणार करू नको. दोन्ही कांता बरोबरे गोरा करण्यास वारी पैसरा कीर्तना माझारी नामयाच्या श्रवणात. गुरुबा वारी करायला म्हणून दोन्ही बायका घेऊन बरोबर आले. मोठी वारी होती. नामदेवरायाचं कीर्तन चालू होतं, काल्याचं कीर्तन होतं. ज्ञानवार असं गेलो, बायकाला बसले ते श्रवणामध्ये. इतरही वारकरी पुष्कळ होते, खूप समाज होता. गोरोबाई त्या समाजामध्ये एका बाजूला बसले होते, दोन बायका बायकांच्या मध्ये बसल्या होत्या. आणि त्या कीर्तनात वजला नामदेवराय मोठ्या आनंदाने सांगत होते, लोक हो, परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आले. घरोघर लोकांनी परमेश्वराच्या जन्माच्या आनंदाप्रीत्यर्थ गुढ्या तोरण उभ्या केल्या. आपल्याजवळ गुढ्या तोरण कुठे आहे? आपले हात म्हणजेच आपल्या गुढ्या वर करा आणि परमेश्वराच्या नावाचा विजय करा म्हणाले. विठ्ठल ज्ञानदेवा सकट व सगळ्यांनी आपले हात वर करून टाळ्या वाजायचा विचार केला. सगळे टाळ्या वाजत होते हात वर करून. आणि गोरोबा तेवढे आपले छोटे हात घेऊन बसले होते. तर अतिशय वाईट वाटलं. यावे कराया करते पताका या कीर्तनी भो मम लागा. थोटेपणा तो बरवा पण प्रपंची भक्ता कराया प्रभू राजवंशी. नामदेवरायासारख्यांनी सांगावं, ज्ञानोबासारख्यांनी त्यांच्या आज्ञेचं पालन करावे, बाकी सगळ्यांनी त्यांना साथ द्यावी. आणि मी एकच वेळा कधीतरी असा निघाला काय की ज्ञानदेवाच्या आज्ञेचं मला पालन करता येऊ नये. देवा, छोटेपणा चालतो पण प्रपंचात माझा परमार्थ छोटा ठेवता काय? यावे कराया करते पताका असं म्हणाले आणि विश्वासाने त्यांनी हात वर केले. कीर्तन गजरी कुठे कर बोलासी आनंद सर्वत्र राहिला शुभ कैसे जे वर्तमान श्रीकांत विठ्ठल. आपले हात वर केले आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायला सुरुवात केली. झाडाला पालवी फुटावी. जे सुंदर हात गोरोबांच्या हाताचे छोट्या हाताचे कीर्तन झाले आणि टाळ्यांचा कडकडाट ज्ञानदेवांच्या लक्षात आलं. तरी आणखी मोठं विठ्ठल आणि ह्या दोन बायकांचं लक्ष गोरोबावर पूर्ण होत. त्यांना ते हात फुटलेले काही पाहिले आणि नामदेवाच्या पाठीमध्ये असलेल्या देवाने आपला वरदहस्त उभारून हा चमत्कार घडवला आहे तेही त्यांच्या लक्षात आले. आणि त्या दोघी पिंजऱ्याचं दार उघडल्याबरोबर वाघिणी जशा बाहेर येतात तशा धावत आल्या. म्हणजे दारा वर्णन करतात तसल्या धावल्या दोघी कामी तशा काही काननीच्या वाघिणी तशा काही काननीच्या वाघिणी धरुल्या करा बोलल्या प्रभू सगळ तुली बाहेरी परी अंतरी फुटीला थोडसा परी अंतरी फुटीला थोडसा
देवाच्या अंगावर कोसळल्या धक्काला देवाचं मनगट पकडलं थोरलीने मेल्या नवऱ्यास दिलेसी हात कसे पाताळ कुटाया तरी पाताळ कुटाया आदेश आणि आम्ही काय तुझ्या नावाने शिंगार करायचा तुझं नाव घ्यायला लागल्यापासून आमच्या घरातलं सगळं सुख नाहीचं झालं खायला जाण्याचा कण क्रमाने शिल्लक नाही गावामध्ये अब्रू शिल्लक नाही लोक तोंड बाहेर काढून येत नाही आणि सगळं तुझ्या नावाचा प्रभाव आहे देवा मी तशी गप्प बसणारी नाही माझं पोरग जसे नवऱ्याचे हात दिले तसं आलं तर बरं आहे नाही तर तुझ्या पायावर डोकं फोडून घेते म्हणाल परमात्मा कानकोणाला आणि ज्ञानेश्वर तरी देवाकडे पाहिलं ज्ञानोबा तुलाही हसायला येतं देवा कवीला आपल्या काव्यातलं वाक्य जसंच्या तसं खरं ठरलं म्हणजे जो आनंद होतो तो तुम्हाला कसा कळावा का बरं मी वर्णन केलं म्हणाले तान्याचे लागताचे अधिकची पाना फुटे रोषे प्रेम तुणवटे पर्यंत तुमच्या अंगावर रोमांच करायला की नाही खरं सांग तुम्हाला गुदगुल्या झाल्या की नाही त्या बायका शिवाय बरोबर नाही तुम्ही होय काही घोड्याच्या बायका आहे त्याच्याकरता म्हणतो सगळे सहा तटस्थ कारण साहेब देव दिसत होते नामदेवा ज्ञानदेवा त्यांच्यासारखी आणखी काही दोन चार मंडळी होती ना आणि नवऱ्याच्या पुण्याचा प्रभाव म्हणून आणि यांचं चारित्र्य चांगलं म्हणून सत्शील म्हणून बरोबरच्या बायकांना बाकी कोणाला देऊ दिसत नव्हते आणि त्यामुळे तटस्थ झाली सभा बोलता तटस्थ झाली सभा करू म्हणे दिसेना असून आणि ती बाई म्हणाली मी काय केलं काया तू विभवी सार म्हणून लोका प्रति सांगशी आणि आपण सुनी भरकरी तांबरा भरीसशी कंठा गोपकडी कशास तुझला सांगे मुली चौकडा हे सर्व हिरावणी मग सुखे जीव तो चौघडा लोकांना म्हणतो उपास करा तुला पंचपक्वान्नाचा नाही लोकांना म्हणतो तुळशीच्या माळा घालायचा तुला नवरत्नाचा हार लोकांना म्हणतो बायको सोडा आणि आपली कुठे गेली म्हणून हुडकत आलाच नाही इथपर्यंत ते काही नाही माझं लेकरू कुठे ते आण नाही तर तुझ्या पायावर डोका तुम्ही आपण इतकं संतानाचं काय कारण आहे मला आधी काय विचारलं लेकरू कुठे ते केव्हा जाणून दिलं असतं नेई न कदा ज्याचा वाक्य तसंच्या तसं खरं करणे नामूल सखे मृत झाले आले परमात्मा तो संदर्भ देऊन म्हणतात त्याचा मी काही न सांभाळ पण आणच का असं झालं तुमचा नवरा बायकोन झाले जरा रोज वागवत होतो आता नवऱ्याचा राग बायकांचा निघायचं कुठं भांड्यावर नाही तर पोरावर तर भांडी असतात पाकर छोटी पोरावर आता तू त्याला मारलं असतस आणि मग त्याचं काही झालं असतं तर पंचायत झाली असतेस आता तसं काही होत आता डायरेक्ट कारण असं आहे भांडी असतात पातळ पोरं असतात दुबळी त्यातल्यात मार सोसाव होणार त्याचा राग येतो त्यालाच म्हणून मी घेऊन आलो मिळत आणि आज रुक्मिणीकडे तोंड गेलं रुक्मिणी नातवंडाला घेऊन आणि रुक्मिणी ते लोक सोडणं गर्दी फार होती लोक सोडून दिले आता लेकराला आईचा वास येतो
ते नेमकं आईच्या दिशेने रांगत रांगत सगळ्यांनी आपले पाय उचलून त्या मुलाला वाट दिली. कसं लेकरू होतं म्हणतात. अंगी अंगी ते मखमाले ते बहुत मजे श्रीयाचे भरणे हे कवा करे दुखी लकारे सागरा सोडणारे गती सर्वता सुवर्णाला हे कोणाला समजायचं. कारण हल्ली लेकराच्या अंगावर असं काही नसतं. ते कटकोर बांधण्याची किमतीने आता सेलर सूट लेकराच्या हातामध्ये रंगीत रिंगण धरलं होतं. रंगीत रिंगणे हाती धरले असे माळते जननीच्या पायापाशी घेऊन मोडी गैवण्याची बहुसत्वते पाहिजे या डोळ्या पुष्पाहून धारा भक्तवर लेकरू रंगत 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 आलं. आता लेकराला काय आई कोण ते सांगावं लागतं. ते नेमकं आपल्या आईच्या पायाशी आलं आणि तिचा ओचावला. लेकरू पायाशी आलं आणि त्याने ओचा ओढा मात्र त्या बाईचं इतकं दिवस तुमचे वात्सल्य वर्षाच्या रूपाने बाहेर पडलं. म्हणजे दादाने वर्णन केलंय मोठं. जसे वर्षाकाली सजल जलधारा महीवरी ती वर्षावा स्तनयुगुल त्यांची कृतीवरी पया ते प्रेराया दमन धरिता हो घडीभरी हजारी कारंजा समस्रवती धारा शिशुवरी. बाईच्या दोन्ही स्थळातून वात्सल्याचा वर्षाव झाला त्या लेकराच्या अंगात. तिनं लेकरू उचलून घेतलं. मुखांचा वर्षाव केला त्याच्या. त्या लेकराला काय करू आणि काय नाही असं झालं होतं. एवढी आनंदाची गोष्ट. ज्ञानोबारायांच्या सुद्धा डोळ्यामध्ये ते वात्सल्याचं दृश्य पाहिलं आणि त्यांचे डोळे डोळ्या हा विरक्तांचा वाचला हल्ला. आता ती दुसरी शेजारी धाकटी. तिनं बहिणीला चिंता घेतली. तुझं साथ तर माझं कसं. देवाला ते ऐकलं. तिची तक्रार असते. रुक्मिणी पुढे या नवरा बायकोला भांडण म्हणतो. नवरा बायकोची भांडण आपण इतकं त्या कानाची त्या कानाला कळू नये असं ज्या ठरतो ते पण नाही. म्हणजे भांडण ऐसे पुढे आल्या बरोबर यात भार्या दोघींचे हात धरले आणि गौरवाचा हात तोडला. काय साहेब बाकी काय वाटतंय ते सांगा पण एवढं सांगू मला आपण शपथ आहे. देव तिथून ओरडले. आमची शपथ सुटली नाही. शपथ माझीच आहे ना. मी सोडली. जनरीती दोघीला वागीव मागत हे बरोबर. मी याचना करतो तुझ्याकडे. चार लोक आपल्या बायकांना जसं वाढवतात तसं लोकरीतीने अलौकिका नुहावे लोकाप्रती लोकरीतीने वागव म्हणाले. अरे मला कोसळ्या बैरागाचा देव म्हणून घेण्यात आनंद नाही. संसारी माणसं यथासांग संसार करून सुद्धा माझी वृत्ती करू शकतात. हे लोकांना दाखवण्याकरता मी ह्या रूपात प्रगट झालो. तुम्हा संत मंडळीने असे काम सांगितलं हे तू काय चालवलंस म्हणे. हे बरं नाही. तुला अडचण पडायचं काय कारण. जो अडकतो त्याला पथ्य करावं लागतं. जो अडकतच नाही त्याला पथ्याचं काय. जनरीती दोघीला वागीव मागत हे मी तुला कधीपासून नसतो. गौरवाचा नाईलाज झाला. आईसाहेबांनी गौरवाचा हात उघडा. दोन्ही बायकांचे हात घेतले. गौरवाच्या हातात दिले. हे होऊ शकतं पण केव्हा अजून बघ भावे Bye.
हसून बघ भावे नारायणा. चमत्कार वाटेल ते होऊ शकतात, फक्त एक करू नका, चमत्कार होण्याकरता भजन करू नका, त्याचा काही फायदा नाही. त्या मुसळाच्या गोष्टी घडवायच्या, ती योग्यता प्राप्त झाली पाहिजे, मग आवश्यक त्याप्रमाणे घडत जायचं. नाही तर परमार्थ म्हणजे काय जादूगिरी आहे, जादूचं प्रदर्शन आहे. चमत्कार हे प्रदर्शनाकरता घडवायचे असतात. चमत्कार भगवत कृपेनं लोकांच्यासाठी आपोआप घडत असतात. घडवायची संतांची इच्छाही नसते, त्यांना आपलं प्रदर्शन नको असतं. निरुपायाने ते भगवंताला करावं लागतं, कारण त्याशिवाय कोणी नमस्कार करायला तयार होत नाही. म्हणून भगवान केव्हा केव्हा चमत्कार घडवतो, पण चमत्कार संतांच्या बाबतीत घडतो ज्यांना घडावी अशी मुळीच इच्छा नसते, आणि तेच त्यांचं भावानं भजन आहे. भजून बघ भावे नारायणा, समर्थांसारख्या संतांनी सुद्धा मला सज्जना भक्ती बंधे सज्जना म्हणा भक्ती मार्गाने जा असं सांगितलं तरी असं, कारण त्यात आनंद आहे, त्यात समाधान आहे. यात आनंद नाहीये. अगदी प्रपंचवादी समर्थ सुद्धा सुखाला अरण्य सेवित झाले, आणि तरुणपणी जो अरण्य सेवतो त्याचं कौतुक करतात. तांगण गलितम कलितम मुंडम दशविहीनम जातम तुंडम, तरी सुद्धा बाहेर पडायची कोणाची तयारी नसते. असं आहे. परमेश्वराचं भजन हे भावानं केलं पाहिजे, निष्काम मनानं केलं पाहिजे. संतांचे आदर्श डोळ्यापुढे ठेवले पाहिजे, म्हणजे म्हणेल ते चमत्कार प्रत्ययाला येऊ शकतात, पण ती पात्रता आल्यानंतर. म्हणून महाराज म्हणतात भक्ती मार्गीच्या